माझं नाव मनोज विठ्ठल काशिदे. मी ॲक्च्युली राहणार प्रॉपर संगमनेरचा आहे. पण इथं जॉब संदर्भात मी मॅग्नेटिक मरेली मदरसन इथं जॉब करतो, वर्किंग करतो. ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी मी आपल्या मेदनकरवाडीमध्ये चक्रेश्वर रोडला एक 1.5 गुंठा म्हणजे 1500 स्क्वेअर फूट जागा घेतली होती. म्हणजे कंबाईन आमचं काम होतं दोघांमध्ये, ती साडू आणि मी. तर ते बांधकामाविषयी आमचा विचार चालला होता. तर बांधकाम करण्याच्या अगोदर आम्ही म्हणजे इन्क्वायरी केली भरपूर ठिकाणी. आमची आर झोन प्रॉपर्टी होती आणि आर झोनसाठी लोन भरपूर बँकांमध्ये आम्ही ट्राय केलं. पण लोनसाठी काय आम्हाला कोणी काही म्हणजे रिप्लाय देत नव्हतं, फीडबॅक असं चांगलं काही देत नव्हतं कोणी. लोन भेटेलच अशी शुअरिटी कोणी देत नव्हतं. तर एक दिवस असंच आम्ही ते बँकमध्ये जाऊन एकदा म्हटलं चौकशी करू. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की आमचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी आहेत. म्हणजे ज्या काही जागेच्या बाजू वगैरे मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये बँकेला जसं पाहिजे तसं नाही आहे. मग त्यानंतर असंच आम्ही व्हिजिटला गेलो असताना युवराज सर पण तिथं बँकेमध्ये आले. तर त्यानंतर युवराज सरांची आणि आमची तिथं गाठ झाली. गाठ झाल्यावरती त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं बा असं असं आहे, आम्ही भरपूर ठिकाणी ट्राय केला पण आमचं लोनचं काही होत नाही, पण आम्हाला तर काम करायचं आहे. मग ते म्हणे आम्हाला की काही काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आमच्या ऑफिसला या, आपण त्याच्यामध्ये बघूया काय काय त्रुटी आहेत काय काय मध्ये, आणि 100% आम्ही तुम्हाला लोन करूनच देऊ. तर त्याच्यानंतर असं झालं की आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो, सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवले. त्यानंतर बँकेची जी काही रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे त्यांनी सगळे चेक केलं. पण आमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुकलेले होते. तर ते सगळे कन्फर्मेशन डीड वगैरे किंवा इथून मागचे जे काही म्हणजे पाहिजे होते त्यांना रेकॉर्ड, ते त्यांनी सगळे त्यांच्या याच्यावरती बेसवरती त्यांनी आम्हाला भरपूर म्हणजे सपोर्ट केला. असं की आम्हाला काही माहिती नसताना त्याच्यातलं त्यांनी सपोर्ट करून आम्हाला ते डॉक्युमेंट सगळे रेडी करून दिले. आणि त्याच्यानंतर आमची लोनची प्रोसेस चालू झाली. म्हणजे सांगायचं असं की इतर बँकेमध्ये जर गेलं तर आपल्याला ते भरपूर फिरवता बा, असं हे डॉक्युमेंट्स पाहिजे ते पाहिजे. पण तसं काही तिथं काही म्हणजे असा अनुभव आम्हाला आला नाही. उलट आम्हाला तिथून म्हणजे कंटिन्यू फॉलोअप त्यांचा आम्हाला फॉलोअप असायचा की सर तुमचं हे झालंय बरं का, सर तुमचं हे झालंय बरं का. म्हणजे आम्हाला टाईम नसताना त्यांनी भरपूर सपोर्ट केला. आणि त्यानंतर बँकेमध्ये त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे दिले आणि लोन आम्हाला अप्रूव्ह करून दिलं तिथून. म्हणजे न आम्ही पुन्हा बँकेत ज्यादा आम्हाला जावं पण लागलं नाही, आम्ही डायरेक्ट मग नंतर लॉग इनसाठीच गेलो फाईल. तर ॲक्च्युली म्हणजे त्यांच्या इतर बँकेमध्ये गेलं ना की आपल्याला भरपूर क्वेश्चन केले जातात की तुमच्याकडनं म्हणजे तुमचं ITR रिटर्न पाहिजे, तुमचं हे पाहिजे, म्हणजे डॉक्युमेंट्स भरपूर आणि लिगली आपल्याला काही कळत नसते त्यामध्ये. तर बँकमध्ये एवढं फिरवाफिरवी करतात. तसं आर्यन होममध्ये आपलं एकदम घरगुती जसं म्हणतो आपण एक फ्रेंडशिप टाईप तसे सपोर्टिव्ह माणसं आहेत. राहुल सर झाले, युवराज सर झाले, हे म्हणजे आपण बोलायचं पण काम नाही किंवा तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे असे एवढे एवढे पाहिजे हे सांगायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली आपल्याकडनं तेवढं करून घेतात आणि काही म्हणजे हे नाही करत, अडचणी उभ्या नाही करत. राहुल सरांचं असं होतं की त्यांना एक कमिटमेंट दिली की ते ती पूर्ण केल्याशिवाय कधी सोडले नाही त्यांनी. ॲक्च्युली म्हणजे त्यांनी जर सांगितलं मी एवढं एवढं लोन देऊ शकतो तर ते शुअर असायचे त्या गोष्टीला आणि त्या डेटला आणि त्या याला हे असायचं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभार. हे आमचा एक एक्सपेरिमेंट होता जो की लास्ट इयर पण होता की लोकांचे मत काय आहेत, प्रत्येक स्टोरी थोडी वेगळी आहेत आणि आमच्या सर्व्हिसपासून लोक किती सॅटिस्फाईड आहेत. आमचे प्रयत्न हेच राहतील की तुमच्या अपेक्षांना आम्ही 100% प्रयत्न पार पाडावं. तसे अजून एक व्हिडिओज येणार आहेत, काय येणार आहेत. तुम्हाला आवडलं असेल किंवा याच्यात काहीतरी ऑनेस्ट रिव्ह्यू वाटत असेल तर हे नक्की पुढं शेअर करा आणि असंच तुमचा जो आशीर्वाद आहे आणि आम्हाला सपोर्ट आहे हे कायम राहू दे. थँक्यू सो मच.